गिरगाव चौपाटीचे आहेत। गिरगाव चौपाटीवरचा गणेश विसर्जन सोहळा कसा आहे तुम्हाला दिसतोय जुहू चौपाटीचा, आणि एकूणच या सगळ्या जुहू चौपाटीवरती किती गर्दी जमलेली आहे ती तुम्हाला दिसून येते की जुहू चौपाटीवरती अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचं आतापर्यंत जवळपास 114 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे, आणि साधारणतः 3,500 ते 4,000 घरगुती गणेश मंडळ आहेत, घरगुती गणपती आहेत, त्या गणपतींचं देखील या ठिकाणी विसर्जन झाल्याचं आता कळत आहे। आणि गिरगाव चौपाटीवरती ही प्रचंड मोठी गर्दी आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रांगा तिथे गणेश विसर्जनासाठी लावलेल्या आहेत, आणि जे मोठे गणपती आहेत त्यांना खोल पाण्यात नेऊन विसर्जन करता यावं त्यांचं म्हणून खास तराफे, ज्याला म्हणूया आपण तराफे, तिथे गणपतीला नेण्यासाठी खोल पाण्यात नेण्यासाठी बनवले गेलेले आहेत। अग्निशमन दलाचे, नेव्हीचे आणि काही जवान या ठिकाणी मदत करायला तटरक्षक दलाचे असतील हे तिथे गिरगाव चौपाटीवर उपलब्ध आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आहे। एरियल व्ह्यू हेलिकॉप्टर मधला दिसतोय, IBN लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला हे दृश्य दिसू शकतात। गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत आता तुम्हाला आम्ही दाखवतोय, जी कशी प्रचंड गर्दी तिथे आता समुद्राचा हा सगळा भाग दिसतोय। एका बाजूला तुम्हाला छोट्या छोट्या बोटी दिसत आहेत आतमध्ये समुद्राच्या इथे, आणि याच्याच पाठीमागे तुम्हाला तराफे पण काही दिसू शकतात, ज्या तराफ्यांवरून गणेश विसर्जनासाठी जे वापरले जातात त्याच्यावरनं ती मिरवणूक पुढे गणपतीची मूर्ती ही खोल पाण्यात नेऊन विसर्जित करण्यासाठी वापरली जाते। मरीन ड्राईव्हचा पण काही भाग आपल्याला आता इथं दिसतोय। गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत। गिरगाव चौपाटीवरती किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे हे तुम्हाला दिसू शकतं। बघू शकता तुम्ही की गिरगाव चौपाटीचा हा भाग जो किनारा आहे गिरगाव चौपाटीच्या इथला, इथे किती प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली आहे। कशा प्रकारे तिथे विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगलेला आता दिसतोय आपल्याला। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत की तिथे पोलिसांचा कक्षही काही उभारला गेलेला आहे, काही मान्यवर जिथे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी, बाप्पाला निरोप देण्यासाठी बघताय तुम्ही बाप्पाची मोठी मूर्ती जी समुद्राच्या आत्ता किनारी येऊन उभी राहिलेली आहे विसर्जनासाठी। या मोठ्या मूर्तीला देखील मोठ्या तराफ्यावरनं आतमध्ये घेऊन गेलं जातं, खोल पाण्यात नेलं जातं, आणि तिथे नेऊन त्या मूर्तीचं, त्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं। दृश्य बघू शकता हेलिकॉप्टरमधनं। प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी गिरगाव चौपाटीवरती आहे, आणि तिथे वारंवार आपल्या गणेश भक्तांना, नागरिकांना, उपस्थित असलेल्या नागरिकांना आवाहन केलं जातं खोल पाण्यात जाऊ नका। गणपतीला तिथे असलेल्या उपस्थित सगळ्या स्वयंसेवकाच्या स्वाधीन करून खोल पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन करण्यासाठी मूर्ती हवाली केली जाते, आणि तिथून मग तराफ्यावरून ती मूर्ती पूर्ण चौपाटीचं दर्शन तुम्हाला आता या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दिसतंय, घेतलेल्या दृश्यातून माध्यमातून दिसतंय। ही रात्रीची दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी आहे। तिथे असलेल्या पूर्ण जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची वाहतूक देखील आता वळवण्यात आलेली आहे। जे वाहतूक पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना केल्यानुसार आता पुन्हा एकदा गिरगाव चौपाटीची दृश्य आपण बघू शकता। किती मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी जमलेली आहे गिरगाव चौपाटीवरती। संध्याकाळची दृश्य आहेत ही। गिरगाव चौपाटीवरती आतापर्यंत साधारण 125 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे। गणपतींचं